नमस्कार मित्रांनो, देशातील लाखो पेन्शन धारकांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। सरकारने पेन्शन धारकांना एक अतिशय मोठी भेट दिली असून आता पेन्शनर्सना 5% थेट लाभ आणि तब्बल 10% अतिरिक्त पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। हा नियम कोणाला लागू होणार, तुमच्या पेन्शन मध्ये किती वाढ होणार आणि बँक खात्यात कधीपासून जास्त पैसे जमा होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओ मध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, वाढत्या महागाईच्या काळात पेन्शन धारकांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या नवीन नियमानुसार पेन्शन धारकांच्या मूळ पेन्शन मध्ये 5% थेट लाभ समाविष्ट केला जाणार आहे। परंतु सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे 10% अतिरिक्त पेन्शन होय। वयाच्या एका ठराविक टप्प्यावर पोहोचल्यानंतर पेन्शन धारकांना आता पूर्वीपेक्षा 10% जास्त पेन्शन दिली जाणार आहे। वाढत्या वयासोबत वैद्यकीय खर्च आणि इतर गरजा वाढतात, हे लक्षात घेऊन सरकारने वयोवृद्ध पेन्शन धारकांना हा अतिरिक्त आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। कोणाला मिळणार फायदा? मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हा 5% लाभ आणि 10% अतिरिक्त पेन्शन नक्की कोणाला मिळणार? तर मित्रांनो, सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार जे पेन्शन धारक वयाची 75 किंवा 80 वर्ष पूर्ण करत आहेत त्यांना या अतिरिक्त 10% पेन्शनचा लाभ टप्प्याटप्प्याने दिला जाणार आहे। ईपीएफओ आणि संबंधित विभागांकडून या संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली जात असून पात्र पेन्शन धारकांच्या खात्यावर ही वाढीव थेट रक्कम जमा केली जाईल। यामुळे देशातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। सरकारच्या या निर्णयामुळे पेन्शन धारकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। मित्रांनो, सरकारच्या या 5% लाभ आणि 10% अतिरिक्त पेन्शनच्या निर्णयाबद्दल तुमचे मत काय आहे? ही वाढ सर्व पेन्शन धारकांना सुरुवातीपासून मिळाली पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व पेन्शन धारक मित्रांना आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आता शेअर करा। आणि अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।